पुणे हे खरं तर मुंबईच्या पाठोपाठ महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात महत्त्वाचं शहर. विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक नगरी अशी बिरुदं पुण्यानं लावली, पण आता ती सगळी बिरुदं मागे टाकून पुणे बरंच पुढे निघून गेले. IT हब बनलंय, हॉटेल इंडस्ट्रीचं केंद्र बनलंय, रिअल इस्टेटसाठी अट्रॅक्शन बनलंय. वर्तमानामध्ये या सगळ्या नव्या ओळखी स्वतःसाठी निर्माण करणाऱ्या पुण्याचं भविष्य मात्र अंधकारमय होतंय की काय हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण ज्या तरुणाईनं पुण्याची ही नवी ओळख तयार केली, तीच पुण्याची तरुणाई सध्या गुन्हेगारीच्या विळख्यात सापडली आहे. कुठे ती गुन्हेगारीमध्ये स्वतः अडकली आहे, तर कुठे गुन्हेगारीचे परिणाम सहन करतेय. विनाकारण गाड्यांच्या काचा फोडल्या जाणं, रस्त्यामध्ये कोयते नाचवत दहशत पसरवली जाणं, वाहतुकीचे नियम मोडून गाड्या चालणं, हे सगळं आता पुण्यासाठी जवळपास नित्याचं सवयीचं बनलंय. पण पुण्याच्या रस्त्यांवर हे होत असताना बंद दारानाड फुललेली पब संस्कृती आणि तिचा उपभोग घेणारी तरुणाई आणि या तरुणाईला सहज पुरवलं जाणारं ड्रग्ज हे सध्या पुण्याच्या भविष्यावर उठलंय. एक व्हिडिओ समोर आलाय आणि त्यामुळे ही बंद दारं थोडीशी किलकिली झाली आहेत. पण FC रोडवरच्या L3 नावाच्या हॉटेलमध्ये काही मुलं ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. पण दुर्दैवानं ड्रग्जच्या बाबतीतली पुण्यातली ही पहिली कारवाई नाहीये आणि म्हणूनच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुण्यामध्ये आतापर्यंत नेमक्या कोणकोणत्या कारवाया झाल्या ड्रग्जच्या बाबतीतल्या त्या बघूयात. ड्रग्ज विरोधी कारवाया नोव्हेंबर 2022 पासून ते ऑक्टोबर 2023 पर्यंत झाल्यात 155, ज्यामध्ये NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले. या सगळ्या कारवायांमध्ये किती आरोपींना अटक झाली? 215. या 215 आरोपींपैकी पुरुष आरोपी होते 190, 15 महिला आरोपी आहेत आणि परदेशी नागरिकांचा सुद्धा आरोपींमध्ये समावेश आहे आणि त्यांची ही संख्या तब्बल 10 इतकी आहे. जो मुद्देमाल जप्त करण्यात आला तो आहे 17,84,46,00,000 आणि यामध्ये ड्रग्ज कोणकोणतं पकडलं गेलं या सगळ्या कारवायांमध्ये याची यादी प्रचंड लांबलचक आहे. गांजा, कोकेन, चरस, MD ड्रग्ज, मशरूम, हेरोईन, मॅस्केलाइन, MDMA, अफीम यांचा समावेश आहे या ड्रग्जमध्ये. याशिवाय ब्राऊन शुगर, कॅथायडुलिस खत, दोडा पावडर यांचा समावेश आहे. LSD पेपर, हॅश ऑइल, ओझिकुश गांजा, बंटा, टॅब निद्राझीप, टॅब निद्रावेल, टॅबलेट्सच्या माध्यमातून घेतली जाणारी बरीचशी ड्रग्ज आहेत त्यांचा समावेश आहे पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये. आणि ज्या कारवाया पुण्यामध्ये झालेल्या आहेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची कारवाई कुठे झाली? सगळ्यात महत्त्वाची कारवाई सप्टेंबर 2023 मध्ये म्हणजे गेल्या वर्षी झाली होती ससून रुग्णालयामध्ये. ससून रुग्णालयामध्ये कैदी असलेल्या ललित पाटीलकडून ड्रग्जचं रॅकेट चालवलं जात होतं आणि ससूनच्या गेटवर तब्बल 2 कोटी रुपयांचं मेफेड्रॉन पोलिसांनी जप्त केलं. ही कारवाई प्रचंड चर्चेत आली, महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये. यानंतर पोलिसांनी आपली कारवाई सुरू केली, चौकशीला सुरुवात केली आणि त्यानंतर अगदी काही दिवसांमध्ये म्हणजे मार्च 2024 मध्ये कुरकुममध्ये पोलिसांनी एका कारखान्याचा पर्दाफाश केला. ही कारवाई फक्त पुण्यामध्येच नाही तर आजूबाजूच्या काही जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्राबाहेर दिल्लीमध्ये सुद्धा करण्यात आली. तब्बल 4 ठिकाणी झालेल्या कारवाईमध्ये 1,000 पेक्षा जास्त ड्रग्ज मेफेड्रॉन जप्त करण्यात आलं, ज्याची किंमत 3,674 कोटी रुपये इतकी होती. पण पुण्यामधलं ड्रग्ज हीच पुण्याची एकमेव डोकेदुखी नाहीये. पुण्यामध्ये अनेक गुन्हे सध्या घडत आहेत ज्यामुळे पुणे चर्चेत आलंय. यामध्ये सगळ्यात पहिलं आहे ते पुण्यामधलं गुन्हेगारीचं रॅकेट. पुण्यामधली कोयता गँग ही पुणेकरांसाठी सध्या दहशतीची बाब आहे. पुण्यामधली हिट अँड रन केसेस याही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले. पोर्शे अपघात ही त्यातली अगदी जवळची केस. याशिवाय पुण्यामध्ये विविध टोळ्यांची गुन्हेगारांची दहशत ही सुद्धा पुणेकरांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. मात्र या सगळ्यांना ज्यांनी आवर घालायचा ते नेते काय करतायत? तर ते नेते गुन्हेगारांच्या भेट घेत आहेत. त्यामुळे बिनधास्त गुन्हेगार आणि निर्धास्त नेते अशी पुण्यातली अवस्था झाली आहे. गजा मारणे आणि पार्थ पवार यांची भेट ताजी होती. पार्थ पवार हे अजित पवारांचे पुत्र, ते गजा मारणे या गुंडाच्या भेटीला गेले. चर्चा सुरू झाल्या. मात्र हे इथेच थांबलं नाही. नुकतेच अहमदनगर मतदारसंघामधून खासदार म्हणून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते निलेश लंके हे सुद्धा गजा मारणे याच्या भेटीला गेले. गजा मारणे हा कोण आहे? पुण्यामधला कुख्यात गुंड आहे, ज्याच्यावर 1-2 नाही तर तब्बल 6 खुनाचे केसेस दाखल आहेत. पोर्शे कार अपघातामध्ये सुनील टिंगरे यांचं आरोपींशी असलेलं कनेक्शन उघड झालं होतं. त्यामुळे पुण्यातले नेते
हे आरोपींना पाठीशी घालण्यासाठी आहेत की सर्वसामान्य नागरिकांचं हित पाहण्यासाठी आहेत, हा प्रश्न उपस्थित होतोय. आणि मग ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर काही सवाल नक्की उपस्थित होतात. पुण्यामधल्या या वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण आहे? फक्त नेते, फक्त समाज, फक्त पोलीस की सगळे? वाढत्या पुण्याच्या तुलनेमध्ये पोलीस व्यवस्था जी पुण्याला पुरवण्यात आलेली आहे ती पुरेशी आहे की ती अपुरी पडतीये? वाढत्या पब्समुळे पुण्यामधली तरुणाई बिघडतीये का? तरुणाईनं सुबत्ता पुण्यामध्ये आणली खरी, पण याच तरुणाईच्या भविष्याचं काय? पुण्याची वाढ ही अनिर्बंधपणे होतीये का, ज्याचा परिणाम पुण्यावर आणि वाढत्या गुन्हेगारीवर होतोय का? रिअल इस्टेटच्या नादामध्ये पुणे पुढे चाललंय खरं, पण याच रिअल इस्टेटच्या नादामध्ये सोशल लाईफ फ्रस्ट्रेट होतंय का? पुण्याचा हा ऱ्हास रोखायचा असेल तर काय करायला हवं? हे प्रश्न आज फक्त पुण्यामध्येच उपस्थित केले जात नाहीयेत, तर हे प्रश्न आज अवघ्या महाराष्ट्रामध्ये उपस्थित केले जात आहेत. ज्यांनी ज्यांनी पुण्याची काळजी घ्यायला हवी त्या सगळ्यांसाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आणि याच संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. त्यासाठी पुण्यामधलं सध्याचं जे व्हिडिओ समोर आला होता, तो व्हिडिओ ज्यांनी समोर आणला ते स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या अर्चना मोरे या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. काही वेळातच ते आपल्या सोबत असतील. याशिवाय पुण्यामधले काँग्रेसचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर जे सातत्यानं ड्रग्सच्या बाबतीत बोलत असतात ते आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत. हर्षल पंडित स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत आणि माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी आता आपल्यासोबत आहेत. रवींद्र धंगेकर यांच्याकडे सुरुवातीला जाते. रवींद्र धंगेकरजी, एक व्हिडिओ समोर आला आणि चर्चा पुन्हा सुरू झाली, पण एकूण पुण्यामधल्या पब्सची संख्या बघितली आणि पुण्यामधून गेल्या काही दिवसांमध्ये समोर येणाऱ्या केसेस बघितल्या तर हे आता पुण्याचं काळं वास्तव बनलं असं मानायला अजिबातच वाव आहे. सगळीकडे तेच दिसतंय. कोण जबाबदार आहे याला तुमच्या मते? लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन व्यवस्था की एकूण समाज व्यवस्था? पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि पुणे शहराला एक वारसा आहे. त्या वारशामध्ये पुणे शहराने छत्रपती शिवाजी महाराज असतील, जिजामाता असतील, पुणे टिळक असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, हे राष्ट्रपुरुष देण्याचं काम पुणे शहराने या देशाला केलं. आणि या पुणे शहराला विद्येचं माहेरघर म्हणलं जातं. आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणाला येतात. अनेक लोकांनी पुणे शहरामध्ये शिक्षण घेऊन त्यांच्या क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी केली. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतात सगळे विद्यार्थी येतात आणि पब मध्ये जातात. ही पब संस्कृती पुणे शहराला आणि पुण्यातल्या विद्यार्थ्यांना ग्रास केली होती. आणि याच्यामध्ये प्रचंड आर्थिक व्यवहार असल्यामुळे ह्याच्यामध्ये पोलिसांचे हात ओढले झालेले. प्रशासकीय लोक ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं डिसिजन घेत नाही. सगळे पार्टी संस्कृतीमुळे आज पुणे शहरामध्ये पब संस्कृती, हुक्का पार्लर आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे पुण्यातली गुन्हेगारी आणि त्याच्यामध्ये पैसा गँग असेल लोक पुण्यामध्ये खून पडतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करता पोलीस खात्यावर कोणाचं प्रेशर आहे, पोलीस खातं कोणाचं ऐकून काम करतो, या सगळ्या गोष्टीचा विचार करताना पोलिसांवर कोणाचं प्रेशर आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये असणारे पदाधिकारी, असणारे मंत्री, असणारे त्या खात्याचे प्रमुख लोक यांचे सगळ्यांचे हात ओले केल्याशिवाय अशा पद्धतीचे हुक्का पार्लर चालत नाही. ही वस्तुस्थिती खरी आहे. प्रामुख्यानं जबाबदार आहे आणि त्याहीपेक्षा पोलिसांवर ज्यांचा वरदहस्त आहे याचा अर्थ तुमचा रोख राजकीय नेत्यांकडे आहे असं मी मानते. हे सगळे यासाठी जबाबदार आहेत असं तुमचं म्हणणं आहे. धनराज वंजारी आता आपल्यासोबत आहेत. धनराज वंजारी सर, खरं तर या अगोदर सुद्धा या प्रकारच्या चर्चांमध्ये आपण बोललेलो आहोत, प्रश्न उपस्थित केलेले आहेत, पण आज पुन्हा एकदा हे प्रश्न उपस्थित करावे लागतात कारण तो व्हिडिओ समोर आलेला आहे. पोलिसांना आपापल्या क्षेत्रामध्ये काय झालं याची कल्पना नसते. म्हणजे एक व्हिडिओ समोर आल्यानंतर ते हॉटेल बंद केलं जातं, एक व्हिडिओ समोर आल्यानंतर आजूबाजूच्या पब्सवर कारवाई केली जाते, पण तो व्हिडिओ समोर येईपर्यंत पोलीस खातं काय करत असतं माहित नसतं त्यांना इथे ड्रग्स पुरवलं जाते. नाही, असं म्हणताच येत नाही. पोलिसांना असं म्हणताच येणार नाही, कारण विधिवत मॅन्युअल प्रमाणे पोलिसांचे जे 4 कामाचे पैलू आहेत त्याच्यातला पहिला पैलू आहे खुफिया पोलिसिंग, म्हणजे गुप्तचर यंत्रणा, व्हिजिलन्स, सर्वेलन्स ज्याला आपण म्हणतो. दुसरा आहे लॉ अँड ऑर्डर, त्यानंतर तिसरा इन्व्हेस्टिगेशन आणि चौथा सोशल किंवा कम्युनिटी पोलिसिंग. यात सगळ्यात महत्वाचं आहे व्हिजिलन्स. आणि हे व्हिजिलन्स काय फक्त राज्याच्या स्तरावर SID स्टेट इंटेलिजन्स आहे असं नाही,
तर जिल्ह्याच्या स्तरावर, तालुक्याच्या स्तरावर LCB म्हणून आणि प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा हे खुफिया युनिट कार्यरत असतं. असा जर एखादा ठाणेदार किंवा पोलीस अधिकारी म्हणत असेल की आम्हाला याची माहिती मिळत नाही, तर ते सपशेल त्या पोलीस यंत्रणेचं यश आहे, अपयश आहे, त्या पोलीस यंत्रणेचं अपयश आहे. आणि या अपयशाला जबाबदार कोण? तर पोलिसांचं जे नेतृत्व आहे ते जबाबदार आहे. आता हे नेतृत्व म्हटलं तर निश्चितपणे पुण्याबद्दल बोलायचं झालं तर पुण्याचे पोलीस आयुक्त. आता भारतामध्ये सगळ्या जगाच्या तुलनेने 58% तरुणाई आहे. म्हणजे आमच्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात तरुण खूप मोठ्या प्रमाणात आहे. यंग कंट्री म्हणून जगात आपली भारताची ओळख झालेली आहे. आणि ही तरुणाई नष्ट करण्याचं जे काही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय षडयंत्र असेल, गुन्हेगारी नेटवर्क असेल, त्या लोकांनी पुण्यासारखी शहरं टार्गेट का केली? कारण पुण्यामध्ये शैक्षणिक राजधानी असल्यामुळं जास्तीत जास्त यंगस्टर्स इथं शिक्षण घ्यायला येतात, मुलं मुली. म्हणून त्यांनी इथे पब आणि या सगळ्यांमध्ये जो ड्रग्सचा सुळसुळाट केलेला आहे. आणि हे जेव्हा होतं तेव्हा पोलीस यंत्रणेची जबाबदारी शतपटीनं वाढलेली असते. निश्चित. आता जसं चर्चेत आलं की पोलीस हे निष्प्रभ का, किंवा पोलिसांमुळे हे सगळं होतंय का? जसं दंगेकर म्हणाले की हात ओले होतात. अहो, हात ओले करतं खऱ्या अर्थाने कोण? आता तुमच्या चॅनलवर काही वेळापूर्वी तुम्ही दाखवलं की जे राजकारणी आणि शासनकर्ते हे गुन्हेगारांच्या, गुंडांच्या सोबत दिसतात, अहो त्यांचं करायचं काय? अल्टिमेट नेतृत्व पोलिसांचं हे गृहमंत्री महोदय, अहो गृहमंत्री साहेब तुम्ही करताय काय? आणि गृह मंत्रालयावर महामहिम फडणवीस साहेब तुमचं एवढं प्रेम कशापायी आहे? हा सगळा मलिदा तिकडे तर जात नाही ना. अहो, तुमच्या आधी जे गृहमंत्री होते ते जेलमध्ये राहिले 1 वर्ष 100 कोटीच्या गुन्ह्याच्या संशयाखाली. ते निष्पन्न झालं नाही, कोर्टात चालू आहे, तो मुद्दा सोडून द्या. परंतु गृह खात्याची पातळी आम्ही किती खाली उतरवलेली आहे. दस्तूर खुद्द मुख्यमंत्री जेव्हा फडणवीस होते तेव्हा सुद्धा 5 वर्ष गृह खाते यांनी आपल्याकडेच ठेवलं. म्हणजे फक्त पोलिसांना वैयक्तिकरित्या दोष देता येणार नाही, पण व्यवस्था म्हणून जर बघितलं तर पोलीस ही व्यवस्था अकार्यक्षम ठरते हे सिद्ध होतंय. आणि पोलीस ही व्यवस्था जर अकार्यक्षम असेल तर त्या व्यवस्थेचा दोष फक्त पोलिसांकडे देता येणार नाहीये. तो दोष राजकीय नेत्यांना, जे या पोलीस खात्याचं प्रतिनिधित्व करतात, नेतृत्व करतात, त्यांना घ्यावा लागेल. हे वास्तव आहे. दुर्दैवानं ते वास्तव प्रत्यक्षात येत नाहीये. कारण ज्या राजकीय नेत्यांनी यावर आवाज उठवावा तेच जर जाऊन गुंडांना भेटणार असतील तर मग परिस्थिती पुण्यातली गंभीर आहे आणि होत राहणार. हे दुर्दैवानं अधोरेखित करावंसं वाटतं. हर्षल पंडित, स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आता आपल्यासोबत आहेत. हर्षल पंडितजी, एक व्हिडिओ समोर आला आणि आम्हाला त्याच्यामध्ये काही विद्यार्थी किंवा काही मुलं ही ड्रग्ज घेताना दिसत आहेत. मात्र पुण्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून काम करत असताना तुम्ही बघितलेलं वास्तव हे याहीपेक्षा गंभीर असेल. काय दिसलंय तुम्हाला? खरं तर हे वास्तव गंभीर होत चाललंय. याहीपेक्षा व्यसन करण्याचं जे वय आहे ते खूप कमी झालेलं आहे. पूर्वी साधारण 18 वर्षानंतर कुठेतरी डेअरिंग करायची मुलं थोडीशी बिअर घेण्याची, पण आता तसं नाहीये. आपल्याकडे जेव्हा काउन्सिलिंगसाठी आई वडील विद्यार्थी घेऊन येतात त्यांचं वय अक्षरशः 12-13 हे असतं. आणि या सर्व मध्ये कुठेतरी ही पाश्चिमात्य संस्कृती आपलीशी करणं किंवा हे पब जे आहे, पब संस्कृती आहे किंवा पार्टी संस्कृती आहे, या सर्व संस्कृती कुठेतरी तिथपर्यंत आलेल्या आहेत. त्याचबरोबर या सर्व गोष्टी ज्या आहेत या कुठेतरी घरातून, म्हणजे आपण म्हणतो ना की पूर्वी आपल्याला पालकांचा धाक होता, आता ते तसं राहिलेलं आहे. पण तुम्ही जे मला म्हणालात की 10-12 वर्षांची मुलं तुमच्याकडे येतात काउन्सिलिंगला, पण ही फक्त दारूच्या व्यसनाची येत आहेत की ही सगळी मुलं येत आहेत यांच्यामध्ये ड्रग्सचं व्यसन असणारी पण मुलं खूप आहेत? कारण हे वय खूप लहान आहे, 10 ते 12. दारूच्या व्यसनापेक्षाही दुसरी व्यसन जी आहेत म्हणजे ड्रग्स आहे किंवा स्निफिंगचं व्यसन आहे, फेवी बॉन्ड हा ओढला जातो, किंवा बऱ्याच प्रकारे आता ई सिगरेट ज्या आलेल्या आहेत त्याची व्यसनं आहेत. आणि या व्यसनाचे प्रकार म्हणजे व्यसनाचे ट्रेंड एवढे बदललेले आहेत की त्याचा आपण विचारही करू शकत नाही. त्यामुळे या मुलांना एकतर मोबाईल जेव्हा समोर आला त्या मोबाईलमध्ये खूप साऱ्या गोष्टी त्यांना मिळायला लागल्या, इझिली अवेलेबल व्हायला लागल्या. आणि त्याच्यामुळे त्यांना त्याचं नॉलेज म्हणण्यापेक्षा चुकीच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागल्या. बरीच मुलं तर म्हणजे आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा ती कारणं देतात की
अमेरिकेमध्ये तर गांजा चालू आहे, ऑस्ट्रेलियामध्ये चालू आहे, मग आपल्याला मी करतोय तर काय फरक पडतोय? तर ती आपली संस्कृती आहे का आणि आपण काय करतोय? त्यामुळे या सर्वमध्ये ज्यावेळेस ते व्यसनी होतात किंवा व्यसन करतात त्यावेळेस त्यांना हे मान्यच नसतं की मी हे काही चुकीचं त्यांना हे करतोय. चुकीचं करतोय हे मान्य नसतं, त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो तो मान्य नसतो, त्याचा समाजावर काय परिणाम होतो ते मान्य नसतं आणि अर्थात त्याच्यासाठी काउन्सिलिंगची गरज आहे, जसं तुम्ही आणि जे तुम्ही करताय गेल्या अनेक वर्षांपासून. अर्चना मोरे ज्यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलं, ज्यांच्यामुळे हा व्हिडिओ समोर आला, ते आपल्यासोबत आहेत. अर्चना, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. मला सुरुवातीला सांगा की तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ शूट केलात तर काय दिसलं, काय तुम्हाला? आम्हाला ते दिसतंय जे तुमच्या व्हिडिओनं शूट केलं, पण तुम्ही तिथे प्रत्यक्षात होतात, काय दिसलं तिथे? माझ्या सोबत काही मुलं होती, त्यांनी माझ्यासाठी हा व्हिडिओ शूट केला, कारण की हा सगळ्यांच्या समोर जो ड्रग्ज घेताना व्हिडिओ येतोय तो आहे जेंट्स वॉशरूम मधला व्हिडिओ. हा, तर तिथपर्यंत जाणं माझ्यासाठी पॉसिबल नव्हतं, पण ज्या 2 मुलांनी हे सगळं म्हणजे केलंय व्हिडिओ शूट, तर त्यांना ती संधी मिळाली, कारण आतमध्ये जे बसलेले मुलं होते ते पूर्ण त्यांनी ड्रग्ज घेऊन म्हणजे त्यांना कुठल्याच परिस्थितीची जाणीव नव्हती की काय आपण करतोय. त्यामुळे त्यांचा दरवाजा उघडा राहिला चुकून आणि मग तो व्हिडिओ शूट करता आला. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये म्हणजे 1-2 मुलं जरी दिसत असली तरी त्या पब मधली बरीचशी मुलं ड्रग्ज घेत होती. बर, तुम्ही याच्या अगोदर कधी पब्स मध्ये गेला होतात का, की नेहमी जाता आणि तुम्हाला नेहमीच हे दिसतं की हा एकमेव असा प्रसंग होता जिथे तुम्हाला हे नजरेला पडलं? पब्सचे खूप सारे स्टिंग ऑपरेशन्स केले, जसं डेडलाईनचं व्हायोलेशन असेल, हा, 1:30 वाजेपर्यंत परमिशन आहे, पण पुण्यातले बरेचसे पब सरस 6 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत सुरू असतात. पुण्यामध्ये ड्रग्ज येतात, मुलं ड्रग्ज घेतात हे सगळ्यांना माहिती होतं, पण असा व्हिडिओ समोर यायची ही पहिली वेळ आहे. ओके. म्हणजे ड्रग्ज आहेत, ड्रग सप्लाय होतोय, मुलं पेडलर्स कडनं ड्रग मागवतायत का, तर हे सगळ्यांना माहितीये, पण पोलिसांनाही माहितीये. पण हा व्हिडिओ समोर आल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य खूप वाढलंय आणि शहराचं पण नाव याच्यामध्ये खूप जास्त बदनाम झालं. शहराचं नाव बदनाम झालंय, नो डाऊट अबाउट इट. रवींद्र धंगेकरजी, तर प्रश्न असा आहे की मुंबईमधल्या आपण काही कारवाया बघितल्या आणि पुण्यामधल्या काही कारवाया बघितल्या. मला फरक जो प्रामुख्यानं दिसला ते मुंबईतल्या कारवाया होत्या की ड्रग्ज घेतं कोण, कन्झ्युम कोण करतं, त्यांच्यावर केल्या गेलेल्या प्रामुख्यानं कारवाया मुंबईत समोर आल्या. काही मोठ्या कारवाया सुद्धा झाल्या, पण पुण्यामध्ये ज्या कारवाया झाल्या त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्जचे साठे पकडण्यात आलेले आहेत. आता प्रश्न असा आहे की एवढं ड्रग्ज जर येत असेल तर ते होलसेलमध्ये इतकं पकडलं गेले, रिटेलमध्ये ते जातं कुठे, त्याचे मार्ग काय आहेत, त्याच्या सप्लाय चेन्स काय आहेत, याच्यावर पोलीस नियंत्रण आणू शकत नाहीये हे आतापर्यंत तरी दिसतंय. तुम्हाला काय दिसतं पुण्यामध्ये? त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अर्थकारण आहे. हा, आणि या अर्थकारणामध्ये याच्यामध्ये सगळे व्यावसायिक याच्यामध्ये उतरलेले आहेत. बर, कमी वेळेत जास्त पैसे मिळण्याचा हा प्रकार आहे. आणि ही याची माहिती आपण घेतली असेल तर लाखो रुपयाची पुढे त्या दिवसभरात खपल्या जातात एका हॉटेलमध्ये, पब मध्ये खपल्या जातात, तुमचं हुक्का पार्लरमध्ये खपल्या जातात. आणि याच्यामध्ये प्रचंड अर्थकारण असल्यामुळे याला अनेक लोक मदत करताना आपल्याला दिसतात. काय हुक्का पार्लर तर पोलीस अधिकाऱ्यांच्या पार्टनरमध्ये पुण्यामध्ये चालतात, अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला पोलीस खात्यातले अनेक अधिकारी जर अशा पद्धतीने वागत असतील आणि त्यांच्या डोळ्यात एकच जर ही तरुणाई बरबाद होत असेल तर त्यांना कधीतरी एक माणुसकीचा धर्म किंवा माणुसकी म्हणून कुठेतरी एक पाऊल त्यांनी उचललं पाहिजे. त्याच्यामध्ये माझ्या अगोदर एक पोलीस अधिकारी ते बोलले की याच्यामध्ये नुसतंच राजकारणी लोक आणि बाकीच्या विषयी ते बोलले, पण पोलीस अधिकाऱ्यांची जी जबाबदारी आपली खुर्ची टेकवण्यापेक्षा आपली इमानदारी, आपण जी सेवा देतो, जो आपण जनतेचा पगार घेतो त्याच्यावर ठाम राहून एक वेळ ह्या टेबलवरून दुसऱ्या टेबलवर बदली होईल, पण आपण घेतलेलं व्रत, आपण घेतलेल्या नोकरीचा जो मोबदला, ह्या सगळ्याचा अभ्यास करून, ह्या सगळ्याचा विचार करून आपण ज्या टेबलवर बसतो त्या टेबलवर गेल्यानंतर आपली इज्जत आणि आपल्या खात्याची इज्जत ही वाचली पाहिजे. या सगळ्याचा अगदी सार काढायचं तर आपण आपल्या पदासाठी जबाबदार राहिलं पाहिजे. आपल्याकडनं ज्या कर्तव्य पूर्तीची अपेक्षा आहे ते कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे. ही अपेक्षा फक्त पोलिसांकडूनच कशाला, ही अपेक्षा आपण समाजातल्या प्रत्येक व्यक्तीकडनं केली पाहिजे. पोलिसांकडनं ती जास्त आहे कारण त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर समाजाची जबाबदारी आपण दिलेली आहे. वंजारी सर,
पुण्यामध्ये मला कल्पना नाही की तुमची ड्युटी पुण्यामध्ये कधी होती की नव्हती तुमच्या कार्यकाळामध्ये, पण ऑफकोर्स तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम केले त्यामुळे पुणे तुम्हाला माहीत असणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पब्सची संख्या जी प्रचंड वाढलेली आहे पुण्यामध्ये, IT सेक्टर आलं, पैसा भरपूर आला तरुणाईच्या हातामध्ये, मग तो पैसा कुठे खर्च करायचा तर त्याच्यामुळे पबची संस्कृती आली. ही पबची संस्कृती पुण्यामधल्या ड्रग्सचं व्यसन वाढीला कारणीभूत ठरली आहे प्रामुख्यानं असं वाटतंय? बरोबर आहे, व्यसनवाढीला पबची संस्कृतीच कारणीभूत आहे. पण जसं मी म्हणालो, हे एक इंटरनॅशनल षडयंत्र कटकारस्थान आहे भारतातल्या तरुणाईबद्दल. फक्त पुण्याचं तुम्ही म्हणता, संपूर्ण भारतामध्ये उडता पंजाब झालेला आहे हे विसरू नका. आता या ठिकाणी जबाबदारी कोणी कोणाची कशी पार पाडायची, संविधानिक जबाबदारी ही पोलीस नेतृत्वाकडे. आपण धरून चालू की पोलीस ठाण्याचा इंचार्ज किंवा पुणे शहर असेल तर पुणे शहराचा पोलीस आयुक्त. पण तुम्ही एक गोष्ट अधोरेखित करा, असे किती आयुक्त आहेत या महाराष्ट्रामध्ये की ज्यांचं पोस्टिंग हे राजकीय पोस्टिंग नाही आहे, लागे बांधे. म्हणजे हे बघा, खरा जो मूळ आजार आहे तो मूळ आजार मंत्रालयाला झालेला आहे. म्हणून मी जेव्हा जेव्हा गृहमंत्र्याकडे बोट दाखवतो तेव्हा प्रश्न इथे असा आहे आणि दिसत्या गोष्टी अशा दिसतात. त्या परमबीर सिंगच्या प्रकरणापासून घ्या, तुमच्या सुशांत सिंगच्या प्रकरणापासून घ्या, या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्यासाठी या लोकांनी पोलीस यंत्रणेचा जो वापर सुरू केला आहे ते याला प्रामुख्याने जबाबदार आहे. तरीही घटनेमध्ये जी जबाबदारी 311, 312 अनुच्छेदाने संविधानाच्या IAS आणि IPS अधिकाऱ्यांवर दिलेली आहे. माझा सवाल आहे, ते लोक काय करतात आहे? आजपर्यंत एवढ्या केसेस मध्ये किती लोकांना ताडण झालेलं आहे. हवालदार, एखादा इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, ACP, DCP यांना तुम्ही पकडून इकडे तिकडे बदल्या बिदल्या करता. मुळात तुम्ही तशा ऍक्शनच घेतल्या नाही. आणि NDPS कायद्याबद्दल मला जरा बोलू द्या एक मिनिटं. NDPS नार्कोटिक ड्रग सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट एवढा कॉम्प्रेहेन्सिव्ह समावेशक कायदा हा जगाच्या पाठीवर दुसऱ्या कुठल्या देशामध्ये नाहीये जेवढा भारतात आहे. या कायद्याचं एक प्रमुख लक्षण तुम्हाला सांगतो, जर एखादा पोलीस अधिकारी तपासात हयगय करत असेल किंवा चुकीचा तपास करत असेल तर त्या पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा आरोपी करार दिला जाऊ शकतो, असं सेक्शन 85 ते 87 या कायद्याचं सांगतं. मला सांगा, कायदा आपल्या ठिकाणी आहे, अंमलबजावणी करणारे पोलीस संविधानिक जबाबदारी आपल्या ठिकाणी आहे. अहो, हे त्रांगडं सगळं संविधानात्मक सगळी यंत्रणा बिघडवली कोणी? ही खरी ज्यांनी सुधरवायची किंवा ज्यांनी नियंत्रित ठेवायची त्या लोकांनी बिघडवली. त्यांनी बिघडवली. आणि मंजारी सर, त्याचं एक अगदी स्पष्ट आपल्या डोळ्यासमोर आहे. पोर्शे अपघात झाल्यानंतर 18 वर्षांखालच्या मुलांना, 21 वर्षांखालच्या मुलांना दारू का दिली म्हणून काही हॉटेल्सवर, काही रेस्टॉरंट्सवर कारवाई करण्यात आली. मात्र हे झाल्यानंतर महिना दीड महिन्याच्या आतमध्ये जर त्याच पुण्यामध्ये काही हॉटेल व्यावसायिक आपल्या हॉटेलमध्ये तरुण मुलांना ड्रग्ज घेऊ देऊ शकत असतील तर कायद्याची किती धास्ती, किती भीती या सगळ्यांच्या मनामध्ये आहे ते स्पष्ट आहे. आणि जसं तुम्ही सांगता की जर ही धास्ती, ही भीती नसेल तर याचा अर्थ त्यांच्यावर वरदहस्त कुणाचा आहे हेही स्पष्ट आहे. पुन्हा एकदा मी हर्षल पंडित यांच्याकडे जाते. हर्षल पंडितजी, यातनं एक गोष्ट आहे ना, ती खूप मनाला वेदना देणारी असते. तो प्रश्न मनात आला की या सगळ्यामध्ये जेव्हा मुली सापडतात, जर 12 ते 15 वर्ष हे कमीत कमी वय असेल, तुम्ही म्हणता मुलं तुमच्याकडे येतात, त्याच्यामध्ये मुलींचंही प्रमाण असेल, या मुलींनाही भान नसतं का की आपण कुठल्या धोक्यात अडकतोय? खरंय, मुली आणि मुलं, आता खरं पाहिलं तर घरामधूनच हा फरक कमी झालेला आहे. त्याचबरोबर पब हे खूप म्हणजे पब मध्ये इंडिव्हिज्युअल जाणं हे खूप पुढची गोष्ट आहे. पण त्याच्या आधी आपण जर पाहिलं तर रेस्टॉरंट्स जे आहेत, पूर्वी बिअर बार आणि आपले व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट्स वेगवेगळे असायचे. आता बऱ्यापैकी रेस्टॉरंट्स मध्ये पॅच सिस्टीम आहे आणि तिथे आई वडील मुलं हे एकत्र जातात, त्यांच्याबरोबर ती मुलगी असते आणि ती जर आई वडिलांना ते घेताना पाहत असेल तर तिला हळूहळू त्याच गोष्टी, तेच संस्कार तिच्यावर होत असतात. त्यामुळे कुठेतरी या मुलींच्या बाबतीतही म्हणायचं झालं तर जो फ्रीडम आपण त्यांना दिलेला आहे त्या फ्रीडमचा वापर कसा करायचा, तो वापर आपण करतोय का गैरवापर करतोय, या गोष्टी आई वडिलांनी, पालकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मुलांवर आपण असं म्हणणार नाही आता की
मुलांवर काय म्हणतात पाळत ठेवली पाहिजे, पण लक्ष तर असलं पाहिजे. धाकही असावा, पण त्या धाक्याचं स्वरूप कसं असावं या सगळ्या गोष्टी आता पालकांनी बदलणं खूप गरजेचं आहे. ते थोडक्यात म्हणजे आता यांचं पालकत्व बदलणं हे खूप पुढे जाऊन गरजेचं झालेलं आहे. त्याचबरोबर कसं आहे की साधारण 2000 सालानंतर जे जन्मलेले मुलं आहेत, 2000 आणि 2010 नंतर यांना वाढवणं म्हणजे खूप मोठं आव्हान आता मला समोर दिसतं. कारण या मुलांच्या हातात हे स्मार्टफोन आले आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी त्यांना मिळायला लागल्या आणि ते थांबवणं खूप कठीण आहे. आपण म्हणतो मुलांना मोबाईल देऊ नये, मुलांकडनं मोबाईल तो घ्यावा, पण एवढंही सोपं नाहीये. जो पालक समोर असतो त्याला हे नक्की माहितीये की अरे त्या मुलाकडनं तो मोबाईल घेणं आणि त्याच्यावर तो अंकुश ठेवणं एवढं सोपं का राहत नाही. या सर्व मध्ये सांगावंसं एकच वाटतं की मुलं किंवा मुली हा फरक करण्यापेक्षा व्यसन हे कुठंतरी वाईटच आहे. आणि आज जे काही हे पोर्शे कार पासून आपण पाहतोय, त्या अपघातापासून आजपर्यंत कालच्या या घटनेपर्यंत हे सर्रास सुरू आहे. म्हणजे तिथेच नाही तर हिंजवडी भागामध्ये सुद्धा ही सगळी संस्कृती, पाश्चिमात्य संस्कृती पुण्यातल्या बऱ्याचशा भागांमध्ये जे आहे आणि प्रामुख्यानं ज्या ज्या परिसरामध्ये ही मुलं राहत आहेत, ज्या मुलांचे पगार काही लाखांमध्ये आहेत, त्या परिसरामध्ये हे होणं खूप स्वाभाविक आहे. प्रश्न असा आहे की व्यवस्था म्हणून, शहराचं व्यवस्थापन म्हणून आपण त्याला कसं तोंड देतो. अर्चना, तुम्ही जेव्हा जेव्हा पबमध्ये जाता, तुम्ही एक व्हिडिओ शूट केलात, पण जेव्हा जेव्हा असे प्रकार नजरेस पडतात त्यावेळेस पोलिसांची मदत मागणं किंवा पोलिसांचं अस्तित्व तिथे असणं किंवा लवकरात लवकर ते येणं हे सहज शक्य दिसलंय का तुम्हाला कधी? 90% केसेसमध्ये तर नाही दिसलंय. हे सगळे रिस्ट्रिक्शन झाले ते मुळात कल्याणी नगर हिट अँड रन प्रकरणानंतर. बरोबर. त्यानंतर बरेचसे निर्बंध घातले गेले आणि आता जर तुम्ही बघितलं तर बरेचसे पब बंदच आहेत पुण्यातले. म्हणजे सॅटर्डे संडेला जो काही धांगडधिंगा सुरू असायचा पहाटेपर्यंत, त्याला आता बऱ्याचशा प्रमाणात आळा बसलाय. दुसरी गोष्ट, काही रेसिडेंट्स होते आपल्याकडे, म्हणजे ज्या भागात हे पब आहे, तुम्ही आता म्हणालात कल्याणी नगर असेल, कोरेगाव पार्क असेल, मुंडवा आहे आपल्याकडे, तर या सगळ्या लोकांनी हजारो तक्रारी केल्यात पोलिसांकडे यापूर्वी पण, की आम्हाला रात्रीची झोप शांत मिळत नाही, पहाटेपर्यंत हा सगळा धिंगाणा सुरू असतो आणि पहाटे नंतर रस्त्यावरती जो केऑस होतो तो वेगळा. म्हणजे पार्किंगचे प्रश्न आहेत, पबचे टायमिंगचा तर इश्यू आहे, तर रूफटॉप रेस्टॉरंट वरती जे लाऊड म्युझिक लावले जातं त्याचाही त्रास होतो. म्हणजे एक तर म्युझिक लावण्यासाठी काही हे डेडलाईन नव्हती, पब किती वाजेपर्यंत सुरू ठेवावेत ह्याच्यावरती कोणाचा कंट्रोल नव्हता. अशा परिस्थितीमध्ये आता कल्याणी नगर हिट अँड रन प्रकरणानंतर आता थोड्याफार प्रमाणामध्ये याला आळा बसलाय. म्हणजे बंद आहे असं म्हणता येईल, पण कालच्या एफसी रोड वरती जी पार्टी झाली त्याच्यातून ड्रग्ज किती मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये येत आहेत आणि त्याच्यातनं तरुणाई किती मोठ्या प्रमाणावर ऍडिक्टेड झाली आहे हे पुन्हा एकदा समोर आले. रवींद्र धंगेकरजी, प्रश्न आपण आत्ता ड्रग्सचा चर्चेला घेतोय कारण तो व्हिडिओ समोर आलाय, पण पुणे तेवढ्यासाठीच बदनाम होत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये कोयता गँग असेल किंवा रस्त्यावर बेदरकारपणे गाड्या चालवून लोकांना उडवणं असेल, यामुळे सुद्धा पुणे बदनाम होते. जेव्हा जेव्हा एखाद्या शहराच्या बाबतीत अशा चर्चा होतात तेव्हा तेव्हा पोलिसांकडून असं सांगितलं जातं की आमच्याकडे पुरेशी मॅनपॉवरच नाहीये. जी मॅनपॉवर आहे ती आम्हाला बंदोबस्ताला द्यावी लागते, जी मॅनपॉवर आहे ती आम्हाला सुरक्षेला द्यावी लागते, जी मॅनपॉवर आहे ती आम्हाला वाहतुकीचे नियम कसे पाळले जातील यासाठी द्यावी लागते, वाहतूक व्यवस्थापनासाठी द्यावी लागते. मग आम्ही कुठून माणसं आणायची की एवढं सगळं बघत बसायचं? पुरेशी माणसं द्या. पुण्यामध्ये सुद्धा हे घडतंय का? पुणे पोलिसांकडनं सुद्धा हे सांगितलं जातंय का? आणि ते खरं आहे का? हो का, याच्यामध्ये नुसतं पब मध्ये अंमली पदार्थ मिळत नाही. हे अंमली पदार्थ पुण्याच्या पेठांमध्ये, झोपडपट्टींमध्ये आणि वस्त्यांमध्ये हे अंमली पदार्थ मिळतात. आपण पबवरच टार्गेट करतोय आणि तुम्हाला सांगतो, हुक्का पार्लर त्याच्या पलीकडे जाऊन हा गुटखा असेल, तुम्हाला अंमली पदार्थ असेल, गांजा असेल, शरद असेल, बंटा असेल, आणि आज तुम्ही तर 10-20 नावं घेतली तिथं कधी मी ऐकली बी नाही. अशा नशा झोपडपट्टीमध्ये अशा नशा आजही मिळतात, आताही मिळतात आणि याला पूर्णपणे परत मी पोलिसांकच यावं लागतं. पोलीस हे कायदा व्यवस्था पाळतच असतात, पण कायदा व्यवस्था पाळत असताना सगळेच पोलीस वाईट नाहीयेत, पण काही पोलिसांच्या नजर हे व्यवसाय चालतात. आज पुणे शहरामध्ये तुम्हाला काय मिळत नाही सांगा. तुम्ही जर मला उद्या सांगितलं
की आमची मोरेताई फिरून आणते काहीतरी माहिती, पण तुम्ही माझ्याबरोबर फिरला तर तुम्हाला मी ट्रकभर सगळे व्यसन जे होतात त्याचे सगळे साहित्य मी तुम्हाला देईन, अशी परिस्थिती आहे. आणि पोलिसांना माहिती आहे, आमचे पोलीस अधिकारी जे बोलतात ना ते आम्ही तर राजकारणी वाईट आहेतच, पण ह्याच्यामध्ये पोलिसांची जबाबदारी प्रामुख्याने आणि ह्यांनी कुठेतरी स्वतःला तपसलं पाहिजे. या देशाचा नागरिक आहे, संविधानाने मला अधिकार दिलेत. अनेक अधिकारी आहेत की राजकारणी लोकांना बाजूला ठेवून त्यांचं काम करतात, त्यांनी सेवा केलेली आहे. आणि मग प्रेशर मध्ये राहून जर तुम्ही करणार असेल तर तुम्हाला काहीतरी आर्थिक करण पाहिजे, तुम्हाला चांगली खुर्ची पाहिजे, चांगला टेबल पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार पण तुम्ही वागताय. तुम्ही खरं भारताचे नागरिक म्हणून जर वागला तर आजची बदली दुसऱ्या गावात पण होणार आहे, पण मला काहीतरी पद पाहिजे, मला कोणातरी पुढे करायचंय म्हणून ते करतात, घेऊन द्यायचंय, मला काहीतरी करायचंय. या सगळ्या गोष्टीचा विचार करता हे पोलिसांची प्रचंड मोठी चूक आहे. एखाद्या अधिकाऱ्याला जेलमध्ये टाकताना आम्हाला आनंद झाला, टाक ना जेलमध्ये, काय तुम्हाला कोणी अडवलंय का? एखाद्या बदली होईल, पण तुमची कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्या सरकारी सेवकाची कधी नोकरी गेलेली मी ऐकली नाही. त्यांनी भ्रष्टाचार केला, पैसे काढले, काय झालं तरी त्याची त्यांची नोकरी जात नाही. कदाचित ही भीती मनामध्ये नाहीये की माझं फार काही नुकसान होईल, आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याचदा कायदा तोडण्याला पोलिसांकडनंच प्राधान्य दिलं जातं. पण हाच प्रश्न वंजारी सर तुम्हाला सुद्धा अनेकदा पोलिसांकडनं ही तक्रार केली जाते की आमच्याकडे पुरेशी मॅनपॉवर नाहीये. पुरेशी मॅनपॉवर नाही हे कारण खरंच देता येऊ शकतं का? जगातलं कुठलंही पोलीस स्टेशन, मी आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी युरोपमध्ये, युनायटेड नेशन मध्ये काम केलेलं तुम्हाला सांगतो, जगामध्ये असं कुठलंही पोलीस स्टेशन नसेल की जे म्हणेल की आमच्याकडे मॅनपॉवर पुरेशी आहे. हा सगळीकडेच प्रश्न आहे, पण त्याचा अर्थ असा थोडीच आहे जी मॅनपॉवर आहे त्या मॅनपॉवर बरोबर आज डिजिटल आणि टेक्नॉलॉजिकल एक आयुध एवढी उपलब्ध आहे की कुठलंही ट्रॅकिंग, कुठलंही ट्रेसिंग होऊ शकतं. मध्यंतरी एक मुद्दा फार चांगला तू विचारला की याच्यामध्ये मुलींची संख्या वाढलेली आहे. एक गोष्ट इथं लक्षात घ्यायला पाहिजे, काही गोष्टी स्पष्टपणे बोलल्या गेल्या पाहिजे. तो महत्वाचा मुद्दा असा आहे की या कमी वयातल्या मुलं यांच्या लैंगिक सुलभ भावनांना उत्तान स्तरावर नेण्याचं प्रमुख काम हे ड्रग करत असतं. होय, ड्रगची एवढ्या प्रमाणात मागणी आणि तरुणाईमध्ये का मागणी आहे त्याचं प्रमुख कारण हे आहे. आणि म्हणून तुम्हाला त्यांच्या सायकोटिक पर्सनॅलिटी म्हणजे सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स त्या तरुणांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो, ज्याचा त्रास आज समाजाला, घरच्यांना, विविध संस्थांना, कुटुंब व्यवस्थेला सगळीकडे चाललेला आहे. याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. राहता शेवटी फक्त एवढंच सांगेल की स्थानिक स्तरावरचं जे पोलीस नेतृत्व आहे त्यांनी ताठ कण्यानी काम केलं पाहिजे. होता काय बदली होईल. माझ्या सेवा काळात माझी नक्षलाईट मध्ये बदली करण्यात आली, मी गेलो तिकडे. असे किती अधिकारी तुम्ही बदली करणार? कुणीतरी इथे या समाजाचा मी काहीतरी ऋणानुबंध काहीतरी घेणं लागतो. या उद्देशाने माझ्या पोलीस बांधवांनी स्थानिक नेतृत्वावर काम करावं अशी माझी आग्रही विनंती तुझ्या चॅनलच्या माध्यमातून आज सर्वांना आहे. ती सगळ्यांपर्यंत पोहोचेल अशी आपण अपेक्षा करूयात. पुन्हा एकदा हर्षल पंडित यांच्याकडे जाते. हर्षलजी, मला आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, कारण आता सरांनी सांगितलं की मुलींच्या बाबतीतला मुद्दा हाही महत्वाचा आहेच, पण आतापर्यंत आपण जी चर्चा करतोय ती पब्स बाबतची करतोय किंवा जिथून ड्रग्ज अवेलेबल होऊ शकतं. पण त्यातल्या काही गोष्टी धंगेकरांनी ज्या सांगितल्यात त्या आहेत की झोपडपट्टीमध्ये सहज मिळते, पानाच्या टपऱ्यांवर सहज मिळते. सगळीच मुलं काही हुक्का पार्लरमध्ये जात नाहीत, सगळीच मुलं काही पब्समध्ये जात नाहीत. पण ज्यांची हुक्का पार्लर किंवा पब्समध्ये जाण्याची ताकद नाहीये तीही मुलं जर व्यसनाच्या आहारी जात असतील तर यांना येणारा जो पुरवठा आहे ड्रग्सचा किंवा नशाच्या पदार्थांचा हा कुठून येतोय? तेही जास्त घातक आहे का? कारण त्यांना आरोग्याशी खेळ कदाचित आणखीन जास्त होत असेल. अगदी बरोबर आहे. आमदार साहेब म्हटले तसं की हे सर्वकडे सगळीकडे आहे की अक्षरशः टपऱ्यांवर आता, म्हणजे पूर्वी गांजा घेण्यासाठी कुठेतरी झोपडपट्टीत जावं लागायचं, पण आता त्या गांजाच्या सिगरेट्स आलेल्या आहेत आणि त्या सर्रास पानटपरीवर मिळतात. आता पानटपरीवरून ते देणारे जे विक्रेते आहेत ते अशी मुलं पाहूनच देतात. ते काय आता तुमच्या माझ्यासारखे गेले तर त्यांना ते मिळत नाही, पण कुठेतरी या मुलांना हे सर्व माहिती असतं. आणि हा जो काही सर्व पुरवठा आहे, हा पुरवठा पूर्ण शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे.
असं नाहीये की पूर्ण शहरी भागापासून दूर, म्हणजे मावळ असेल, मुळशी असेल किंवा इकडे राजूर खेड या साईडला छोट्या छोट्या खेड्यांमध्ये सुद्धा हे पुरवठा झालेला आहे. आता हा होतो कसा किंवा याच्याने होणार काय? याच्याने पूर्णपणे जी तरुणाई आहे आणि जे कुमारवयीन आपण मुलं म्हणतो, जी धड लहान पण नाहीत आणि धड मोठी पण नाहीत, या वयातल्या मुलांना याचं आकर्षण प्रचंड प्रमाणात तयार झालेलं आहे. जसं वंजारी सर म्हटले की यांच्यामध्ये काही सायकोलॉजिकल चेंजेस होतात. तर हे चेंजेस एकतर आता लहान वयामध्ये व्हायला लागले. म्हणजे पूर्वी आपण म्हणायचो की वयात येण्याचं जे वय होतं ते कमी झाले आता. 18 वर्षानंतर होतं, ते अगदी 12-13 वर्षावर आलेलं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत यांना कुठेतरी एक उद्विग्न करण्यासाठी ते काम करत असतात. त्यामुळे यांना त्याची मागणी जी आहे ती वाढलेली आहे. त्याचा पुरवठा कुठं होतो हे या लोकांना माहिती असतं. आजकाल पुरवठा म्हणजे तिथपर्यंत जाण्यापेक्षाही बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन घरापर्यंत मिळतात. ओके. कोरोना काळामध्ये जसं वाईन आणि दारू ही काय होम सर्व्हिस देण्यात आली, तशाच प्रकारे हे ड्रग्ज सुद्धा त्यांचे कोडवर्ड्स आहेत. त्या कोडवर्ड्स थ्रू ते त्यांच्या बिल्डिंगच्या खाली वॉचमन पर्यंत पोहोचलेले असतात. पण घरातल्यांना वाटतं की अरे आपला मुलगा कुठं बाहेर जात नाही, आपली मुलगी कुठं बाहेर जात नाही, ही काहीच करत नाही. बऱ्याच नशा अशा आहेत. म्हणजे LSD नावाचं एक ड्रग आहे. ते LSD ड्रग असं आपल्या बुमरच्या स्टिकर सारखं असतं, टॅटू जसं असतो तसं स्टिकर असतं आणि ते लावलं की ते समजत नाही. म्हणजे घरात जरी पडलं असेल तरी घरातले पालक म्हणतील की अरे हे कुठेतरी काहीतरी स्टिकर असेल, आपण हे सोडून देतो. पण ते स्टिकर तोंडामध्ये लावलं की जवळजवळ 72 तास त्याची नशा राहते. आता या नशेचे प्रकार सर्व बदललेले आहेत, या नशा अवेलेबल झालेल्या आहेत. यावर कंट्रोल हा नक्कीच पोलिसांचा असला पाहिजे, असतो. पण परत हेच आहे की प्रत्येक कुठेतरी रूलला काही ना काही फाटे फुटले जातात आणि ही पेडलर्स जी आहेत ही नवीन मार्ग शोधून काढतात आणि लोकांपर्यंत ही नशा पोहोचवतात. फक्त याच्यामध्ये एकच आहे की याची प्रॉपर काउन्सिलिंग होणं, प्रॉपर अवेअरनेस होणं, जनजागृती खूप महत्वाची आहे आणि ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचणं हे गरजेचं. प्रत्येक घरापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनीच काम करणं खूप गरजेचं आहे. मग त्यामध्ये माध्यमं आली, त्यामध्ये पोलीस व्यवस्था आली, त्यामध्ये सरकार आलं, सगळ्यांचंच आहे. रवींद्र धंगेकरजी आणि धनराज वंजारीजी, शेवटचा प्रश्न, कारण शेवटची अगदी काही मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत. मला फक्त 3 वाक्यात तुम्ही दोघांनीही सांगा की तुम्हाला काय वाटतं, पुण्याचं हे चित्र बदलण्यासाठी कोणत्या 3 गोष्टी करायला पाहिजे? धंगेकर सर, पहिलं तुम्ही. एक, समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन संविधान केलं पाहिजे. पोलिसांनी पोलिसांनी आपलं कुटुंब म्हणून एक पुणे शहरात काम केलं पाहिजे. 2 आणि तिसरं, आमच्यासारख्या राजकारणी लोकांनी त्याच्यावर अंकुश आणण्याकरता आमचं राजकारण बाजूला ठेवून किंवा आमच्या निवडणुका बाजूला ठेवून पुन्हा सुरक्षित ठेवण्याकरता काम केलं पाहिजे. परफेक्ट. 3 वंजारी सर. धंगेकर साहेब, कोळशाच्या व्यवसायात हात काळा न होणार असा माणूस आता कुठे शोधायचा? मी तर म्हणतो तुम्ही ज्या पद्धतीने काम करत आहे ना, मी एकच उपाय सांगतोय सगळ्यावर. धंगेकर मुख्यमंत्री करा आणि मला राज्याचा गृहमंत्री करा. बघा 2 महिन्यामध्ये पुण्यातलं काय महाराष्ट्रातलं ड्रग आम्ही नाहीच करू. धंगेकरांच्या मनातलं बोललात की काय? ते अगदी खुश झाले. अरे धंगेकर ज्या निग्रहाने काम करतात आणि लोकप्रतिनिधी आमदार आहे, अरे अशी माणसं खरोखर आज खरा जो पट्टा लागलेला आहे ना, हा सगळा व्यवस्थेला राजकारण्यांनी नासवून टाकलेला मला स्पष्ट आरोप आहे. आणि हे बदलायचं असेल तर मूड कुठेतरी बदलायला लागेल. बर. अर्चना, शेवटचे काही कमेंट तुम्हाला ऍड करायचे? अगदी शेवटचे काही मिनिट, एखादाच मिनिट शिल्लक आहे. हर्षल सरांनी आता एक गोष्ट सांगितली की सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे. तर मला एक सांगायचंय की ललित पाटील प्रकरणामध्ये जो काही ड्रग्ज साठा जप्त केला होता, त्याच्यानंतर असं वाटलं होतं की अरे आता पुण्यातलं सगळं ड्रग्ज संपलं की काय. पण त्याच्यानंतरही पुण्यात ड्रग्ज येत आहेत. तर पुणे पोलिसांनी लोकल लेवलचं जे नेटवर्क आहे त्याची कारवाई स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. म्हणजे जर या मुलांना ड्रग्ज मिळत आहेत तर पुणे पोलीस लोकल पेडलर्स पर्यंत का पोहोचत नाहीत? आणि हा प्रश्न मगाशी मला वाटतं आपल्या चर्चेमध्ये पण मी उपस्थित केला होता की सप्लाय चेन पर्यंत पोलीस पोहोचत नाहीये, कारण होलसेलमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज तयार होत आहे, त्याचा साठा काही ठिकाणी पोलीस पकडू शकतात. पण हे ड्रग्ज या मुलांपर्यंत पोहोचतं कसं? कारण ते अगदी काही ग्रॅम्समध्ये पोहोचतंय. तर या मधल्या ज्या चेन्स आहेत, जोपर्यंत पोलीस उद्ध्वस्त करू शकत नाही तोपर्यंत ड्रग्जचं हे रॅकेट पुण्यामधनच काय महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागामधनं नष्ट करणं शक्य होणार नाही. पण पुणे पोलिसांची जबाबदारी आता प्रचंड वाढली
वाढलेली आहे, कारण पुण्यामधनं वारंवार समोर येणाऱ्या घटना या फक्त तरुणाईवर परिणाम करण्याच्या दृष्टीनं नाही, तर शहराची एकूण प्रतिमा या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाच्या आहेत. जर IT हब असणारं आपलं शहर असेल तर या शहराची प्रतिमा ही जास्तीत जास्त तरुणांना आकर्षित करणारी असायला हवी, ना की या तरुणांवर बट्टा लावणारी असायला हवी. आणि त्या दृष्टीनं पुणे पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना काम नक्की करावं लागेल. आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात, आपापली मतं स्पष्टपणे मांडलीत. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.